नमस्कार भावांनो बहिणींनो, आज काय केलंय म्या 1 किलो शाबू भिजाय टाकला रात्री आणि 5 किलो बटाटे ते साल्ट काढलं, खिसले खिसणीनी आणि बटाटे सकाळी शिजवून घेतले ते शाबू आणि मग हे बटाट्याचा खिस त्याच्यात टाकला आणि मेन कापडावर पळी पापड्या ह्या उपासाच्या पापड्या केल्यात आणि त्यात थोडीशी चटणी टाकून तिखट पापड्या केल्यात आणि ह्या तळून खायच्या लय भारी लागतात। ह्या पापड्या करण्याच्या नादात तिकडं लय मोठं मॅटर झालं। चला मी तुम्हाला दाखवते। पापड्या करीत बसले आणि शेळीचं शिंग जाळीत अडकलं आणि एक शिंगच उपटून गेलं, सगळं रक्त गेलं। आता डॉक्टर बोलावं लागेल। हाय का नाही, दुष्काळात 13वा महिना, हे सकाळपासून रक्त गळतंय। त्याच्या नादामध्ये अजून म्या त्या कोंबड्याच्या पिल्ल्याला बघितलं नाही, मोठाल्या कोंबड्या सोडल्या नाही। एक करीत बसलं की दुसरा काहीतरी राडा होतोय। अजून स्वयंपाक तसाच आहे, अजून हे म्हातारं येणं भांडाय घाली। पिल्ल्याला पाणी हाय का नाही बघावं लागेल। कोंबड्या सोडल्या नाही। कोंबड्याचा खाऊ संपला इकडं। एकीकडं कराय काम गेलं की एकीकडं अंधार, एककडं काम करायला गेलं की एककडं राहतंय। कोणचं करावं आणि कोणचं नाही करावा। मालकाचा तर काडीच्या कामाला हात नाही, तिकडून तिकडून आलं की भांडाय घालायचं। पाणी नाही पिल्ल्याला, खायला नाही, अजून स्वयंपाक करायचा आहे, धुणं तसंच आहे। मोठाल्या कोंबड्या सोडल्या नाही का, मोठाल्या कोंबड्याला पाणी ठेवायचंय। अंडे दिलीत का बघू आपण कोंबड्याने। हरपल्या बघ चाव्या फुल्या होते फुलपायचे। सकाळपासूनची आतापासूनची कमाई 40 रुपये, 4 अंडे गावरान। झटावं लागतोय पण 10-5 रुपये होतेच बी, आणि पुन्हा गावरान घरचं खायला भेटत आहे।